नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट नमो शेतकरी योजनेत आताची घडीची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याची आताची सर्वात मोठी अपडेट आली आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये क्रेडिट केले जाणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे 6,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत, कोणत्या हप्त्याचे किती पैसे असणार आहेत, नवीन घडामोड घडलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे। या दिवशी पैसे जमा होणार आहेत, तारीख जाहीर झालेली आहे। कोणत्या दिवशी किती रुपये जमा होणार आहेत, कोणते मेसेज कधी येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा केले जाणार आहेत, कोणते शेतकरी पात्र करण्यात आले, कोणते शेतकरी पात्र करण्यात आले, सर्वात महत्त्वाची अपडेट नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता। सर्वात महत्त्वाची या 2 हप्त्याची जी अपडेट आहे ती अखेर आलेली आहे आणि शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढील हप्ता मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। महत्त्वाचं काम शासनाने सांगितलेलं आहे ते सुद्धा करून घेणं गरजेचं आहे, कारण आता काय करायचं आहे। जो हप्ता येणार आहे 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा, 2,000 रुपये पीएम किसान योजनेचा आणि 9वा हप्ता सुद्धा सोबत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता टोटली 6,000 रुपये येण्याची शक्यता आहे आणि एक रकमी 6,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। त्यामुळे यासाठी आधी सर्वात अगोदर एक काम शेतकऱ्यांनी सर्वांनी करून घ्यायचं आहे। ते 4 काम कोणते असणार आहेत आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। ते काय काम करायचं, त्यानंतर कधी पैसे पडणार आहेत, त्याची तारीख किती आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना पडणार, कोणते शेतकरी अपात्र करण्यात आले, सर्व काही डिटेल माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे। काळजी करू नका, सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार, पण आपण सांगणार ते काम करून घ्यायचं। आणि कोणत्या शेतकऱ्यांची लिस्ट आलेली आहे, तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये आहे का, जो हप्ता पडणार आहे त्यासाठी या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे। आणि तुमच्या नावावरती पैसे पडण्यासाठी तुम्हाला कोणते 4 काम जरूर करावे लागणार आहेत, हे बंधनकारक करावे लागणार आहेत, बंधनकारक केलेले आहेत। शासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली, त्यामुळे आता हे 4 काम जर तुम्ही केलेले असतील आणि जी तारीख आलेली आहे त्या तारखेला मात्र आता तुम्हाला पैसे पडणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जर 6,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर महत्त्वाचे जे 4 काम आहेत ते करून घ्या। आपण ते सांगणार आहोत, कोणत्या तारखेला पैसे पडणार ते सुद्धा सांगणार आहोत। महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो। चॅनलवरती तुम्ही इकडे तिकडे पाहत असाल की आज येणार, उद्या येणार, 4,000 येणार, 2,000 येणार, परंतु आता आपण जी अपडेट देत आहोत ती सर्वात महत्त्वाची आहे। आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, कारण ही अपडेट तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती पाहायला भेटलेली नसेल, कारण गॅरंटेड खात्रीशीर माहिती आल्याशिवाय आपण देत नसतो। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। चला तर प्रतीक्षा संपणार आहे, कारण आता शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा लागलेली होती, 8व्या हप्त्याचं जे वाटप होतं ते रखडलेलं होतं, त्यामुळे आता ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात लाडक्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। शासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयात काय दडलेलं आहे तर 8वा + 9वा हप्ता दडलेला आहे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 6,000 रुपयांचा लाभ डायरेक्ट वितरण केला जाणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि त्यामध्ये हे 6,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत, किती लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। शासनानं निर्णय तर घेतलेला आहे, परंतु आता नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे तो जमा केव्हा होणार आहे, सर्व शेतकऱ्यांना एक चिंता लागलेली आहे। त्याविषयी तारीख किती आलेली आहे तीच तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। काळजी करू नका, सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाचा निर्णय, आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि तीच आनंदाची बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, संपूर्ण पाहणं गरजेचं आहे। तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार, तुम्हाला कधी पैसे पडणार आहेत, किती टप्प्यात येणार आहेत, किती जे मेसेज येणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे इतरत्र कोणताही चॅनल पाहायची तुम्हाला गरज नाहीये, एकाच चॅनलवरती सर्व बातमी, सर्व माहिती तुम्हाला आपण देणार आहोत। चला तर महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचे जे 2,000 रुपयांचं वाटप आहे ते अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट करण्यास सुरुवात करणार आहेत आणि
हे पैसे जे आहेत ते कधी जमा होणार आहेत, तर 8वा प्लस 9वा हप्ता आता शेतकऱ्यांना जमा होणार आहे. त्यामुळे आता 2,000 नव्हे तर इथे 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि 8वा प्लस 9वा हप्ता असे 2 हप्ते जे असणार आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे आणि महत्त्वपूर्ण जी बैठक पार पडली त्यामध्ये आता ठरलेलं आहे की या तारखेला पैसे वाटप करायचं. कोणती तारीख आहे ती सुद्धा जाणून घेऊया. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार, काय केल्यानंतर पडणार आहेत, कोणत्या 4 अटींच्या माध्यमातून हे पैसे टाकले जाणार आहेत, महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कारण शेतकऱ्यांना शासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे आणि 9वा हप्ता आहे, हे 2 हप्ते जे आहेत ते 6 लाख शेतकरी जे आहेत अपात्र करण्यात आलेले आहेत. परंतु बाकीचे जे 91 लाख शेतकरी असणार आहेत ते पात्र आहेत. त्यामुळे 91 लाख शेतकऱ्यांना या लाभाचा जो वितरण आहे तो टाकला जाणार आहे. अपात्रतेची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. कोणते शेतकरी अपात्र आहेत, कशाच्या आधारावरती, कोणत्या वेबसाईटला जाऊन चेक करायचा 8वा हप्ता तुम्हाला पडणार की नाही. आणि PM किसान नमो शेतकरीचा जो हप्ता आला नसेल तर तुम्हाला हे तात्काळ 4 काम करून घ्यायचे. जे 4 काम असणार आहे ते तात्काळ करायचे सांगितलेले आहेत. शासनानं महत्त्वाची अपडेट दिली कारण आता जी बैठकीत निर्णय झाला आणि त्याविषयी 2026 मधील पहिलाच हप्ता वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात केलं जाणार आहे. त्यामुळे आता या 8व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना हे काम करणं गरजेचं आहे. ते काम सुद्धा आपण पाहणार आहोत. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला पैसे पडणार आहेत की नाही हे सुद्धा पाहणार आहोत. तुमच्या खात्यात किती मेसेज येणार आहेत, तर महत्त्वाचे 3 मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज असणार आहे 2,000 रुपयांचा, कारण PM किसान योजनेचा तो मेसेज असणार आहे. आणि दुसरा मेसेज असणार आहे 4,000 रुपयांचा, तो असणार आहे नमो शेतकरी योजनेचा. म्हणजेच आता 6,000 रुपयांचे जे निधी आहे, जे 6,000 रुपये पडणार आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पडणार आहेत. कारण आता हे पैसे कोणत्या तारखेला टाकले जाणार, 6,000चा निधी जो आहे तो आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात टाकला जाणार आहे. आणि हे पैसे पडण्यासाठी कोणते काम करून घ्यायचं, महत्त्वाचे काम सुद्धा करणं गरजेचं आहे. 2,000 रुपये जे हप्ता पडणार होता तो आता 4,000 केला. शासनानं महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे ती अखेर देण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्गात अखेर आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि आता शेतकऱ्यांना 2,000 नव्हे तर 4,000 रुपये हे पडणार आहेत. त्यामुळे 4,000 आणि प्लस PM किसान योजनेचे 2,000 असे 6,000 रुपये झालेले आहेत. त्यामुळे नमो शेतकरी योजनेची जी नवीन लाभार्थी यादी आलेली आहे, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा पाहून घ्या. कारण तुमचं नाव या यादीत असेल तरच पैसे पडणार आहेत. आणि या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं आहे, तर महत्त्वाचे 4 काम सांगितले. 4 काम सांगितले आहेत ते करायचे आहेत. महत्त्वाचे 4 काम आपण जाणून घेणार आहोत. हे पैसे पडण्यासाठी पहिलं काम आपण सांगणार आहोत. पहिलं काम करायचं KYC. जर KYC केली नसेल तर करून घ्या, तरच पैसे पडणार आहेत. दुसरं काम आपण लगेच पुढे पाहणार आहोत, परंतु या दिवशी खात्यात पैसे जमा होणार आहेत. PM किसान आणि नमो शेतकरीचे जे 4,000 रुपये पडणार होते ते आता 6,000 रुपये झाले. आणि हे पैसे कधी पडणार, तर एकत्रित पडणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी शेतकऱ्यांना महत्त्वाचे ते 2 मेसेज येणार आहेत. एक 4,000 रुपयांचा असणार आहे आणि दुसरा 2,000 रुपयांचा असणार आहे. अशा पद्धतीने हे 2 मेसेज शेतकऱ्यांना येणार. टोटली 6,000 रुपये जमा होणार आहेत. आणि हे पैसे येण्यासाठी दुसरी अट आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाची अट आहे फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड जर काढला नसेल तर फार्मर ID कार्ड काढून घ्या. तिसरी अट आहे लँड सीडिंग करून घेणं. लँड सीडिंग केलं नसेल तर लँड सीडिंग करून घ्या. चौथी अट काय आहे, तर आधार आणि बँक खातं लिंक करणं. आधार कार्ड आणि बँक खातं जर लिंक नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे पडणार नाहीत. त्यामुळे हे 4 काम तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. हे 4 काम केल्यानंतर लगेच हे पैसे पडायला चालू होणार आहेत. आणि 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे 2 हप्ते आता या महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार आहेत. किती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी पडणार आहेत, कारण ज्या लिस्ट आलेल्या आहेत त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता पडणार आहे. त्यामुळे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करणं गरजेचं आहे. आणि नमो शेतकरी योजनेचा निधीची तरतूद करण्यात आली, GR आलेला आहे आणि या तारखेला अखेर तुमचा हप्ता टाकला जाणार आहे. PM किसान आणि नमो शेतकरी हे दोनही हप्ते